सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही महिन्यांपूर्वी स्वतःला गोळ्या झाडत आत्महत्या केली। त्यानंतर संपूर्ण देशातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली असताना आता आणखी एका प्रसिद्ध डॉक्टरांनी आत्महत्या केलेली आहे। लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर मेहुल राठोड यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या आत्महत्येच्या दृष्टिकोनातून सध्या जे काही तपास सुरू आहे त्यामध्ये अनेक गोष्टी या संशयास्पद आढळलेल्या आहेत। त्यामुळे मुळातच त्यांनी आत्महत्या का केली, कशी केली हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। डॉक्टर मेहुल ईश्वर राठोड हे लातूरमधील अतिशय प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ होते। एमजे हॉस्पिटल मध्ये ते अनेक वर्षांपासून रुग्णांची सेवा करत होते। त्यांचे जे वडील होते ईश्वर राठोड ते सुद्धा हृदयरोग तज्ञ होते आणि त्यांनीही 30-40 वर्ष रुग्णांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केलेली होती। याच हॉस्पिटलमधून जेव्हा त्यांचं निधन झालं त्यानंतर या संपूर्ण हॉस्पिटलचा कारभार मेहुल राठोड यांच्यावरती आलेला होता। त्यांच्या पत्नी आहेत ज्या कॅन्सर तज्ञ आहेत, कॅन्सर सर्जन आहेत, डॉक्टर प्रियांका मेहुल राठोड। या दोघांनी मिळून हे जे हॉस्पिटल आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं होतं। अनेक रुग्णांना चांगली सेवा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली होती। मात्र घडलं असं की काल दुपारच्या वेळेस म्हणजे अगदी 11 वाजता वगैरे ते स्वतःच्या घरातून बाहेर पडले। त्यानंतर कारमधून ते बाहेर पडलेले होते। त्यांनी ती कार थेट अंबेजोगाई रोडवर असलेल्या एका कॉलेजच्या परिसरामध्ये नेऊन लावली आणि तिथे नेल्याच्या नंतर मात्र त्यांनी स्वतःलाच भुलीचं इंजेक्शन देऊन घेतलं आणि त्यानंतर तिथेच ते बेशुद्ध अवस्थेत पडले। खूप वेळ ते गाडीमध्येच बेशुद्ध होते। दुसरीकडे त्यांची जी पत्नी आहे त्या डॉक्टर प्रियांका या सुद्धा त्यांना सतत फोन कॉल्स करत होत्या, मात्र फोनला कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता। काही तास उलटल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस ही कार जी आहे ती या अंबेजोगाई रोडवरती असल्याचं त्यांना निदर्शनास आलं। प्रियांका या स्वतः त्यांच्या हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या, मात्र त्यांना तिथे जे काही दिसलं ते त्यांना हादरवणारं होतं, कारण गाडीमध्ये मेहुल हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते। त्यानंतर तातडीनं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, उपचार सुरू केले गेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता। आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणातला जेव्हा तपास सुरू केला त्यामध्ये आता असं निष्पन्न होत आहे की कुठलीही सुसाईड नोट आतापर्यंत पोलिसांना मिळाली नाहीये। मात्र ज्या कारमध्ये ही आत्महत्या केली गेली त्या कारमध्ये अनेक सिरिंज सापडलेले आहेत, इंजेक्शन सापडले आहेत आणि काही औषधांच्या रिकाम्या बाटल्या सुद्धा सापडल्यात। एकंदरीत पोलिसांचा असा अंदाज आहे की त्यांनी भुलीचं जे इंजेक्शन असतं त्याचा ओव्हरडोस करून घेतला होता स्वतःलाच आणि त्यामुळे त्यांची आत्महत्या त्यांनी केली आणि त्यांचे त्या सगळ्यामध्ये प्राण गेलेत असा एकंदरीत प्राथमिक अंदाज आहे। पण इतकं सगळं छान सुरू असताना म्हणजे कौटुंबिक काही वादाची पार्श्वभूमी तशी नाहीये किंवा हॉस्पिटलच्या बाबतीत प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा तसं काही घडल्याचं आत्ता तरी कुठे रेकॉर्डला आलेलं नाहीये। असं सगळं असताना डॉक्टर मेहुल यांनी आत्महत्या नेमकी का केली हा प्रश्न सध्या डॉक्टरांच्या पुढे सुद्धा आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समोर सुद्धा आहे। असं पाहायला मिळतंय की डॉक्टर मेहुल हे रुग्णांची सेवा तर गेल्या अनेक वर्षांपासून करत होते। ते खूप चांगले डॉक्टर होते। खूप गुंतागुंतीच्या ज्या हृदयाच्या संबंधित शस्त्रक्रिया असायच्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीने ते पार पाडायचे। इतकंच नाही तर लातूरमधील अतिशय मनमिळाऊ डॉक्टर, चांगल्या स्वभावाचे, रुग्णांशी अगदी आपुलकीनं बोलणारे आणि उत्तम प्रकारे एमजे हॉस्पिटल सांभाळणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती। असं सगळं असताना अचानकच त्यांच्या एक्झिटमुळे सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। डॉक्टरांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे शोधून काढलं जावं अशी मागणी केली जाते। पण अजून तरी या प्रकरणामध्ये कुटुंबियांच्या वतीनं कुठलीही पोलीस तक्रार देण्यात आलेली नाहीये। जर कुटुंबियांनी पोलीस तक्रार दिली तर मात्र पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील, तपास करतील असं तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांकडून ही सगळी पोलीस तक्रार दिली जाते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतरच डॉक्टर मेहुल यांच्या आत्महत्येमागचं खरं कारण हे समोर येईल। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।